न प्रार्थना किसी ने सुनी न कबूल हुई दुआ, न प्रार्थना किसी ने सुनी न कबूल हुई दुआ। न जाने कितने हुए शहीद और कितनों की चिताओं से निकला धुआं, न जाने कितने हुए दफन और कितनों की चिताओं से निकला धुआं। इस मिट्टी में न जाने कितनों का लहू है मिला, तब जाकर यह वतन आजाद हुआ, तब जाकर यह वतन आजाद हुआ। विविधता में एकता ही भारत की शान है, विविधता में एकता ही भारत की शान है। इसीलिए मेरा भारत महान है, इसीलिए हमारा भारत महान है। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, इथे उपस्थित पालक तसेच माझ्या सर्व विद्यार्थी मित्र हो, आपला भारत देश हा सण उत्सवांनी नटलेला देश आहे। त्यात आजचा दिवस हा खास आहे, कारण आज उत्सवांचा उत्सव आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्याचा उत्सव आहे। या उत्सवाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते। भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला, भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला। 15 ऑगस्टला माझा देश स्वतंत्र झाला, 15 ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला। मित्र हो, या स्वातंत्र्याच्या तुम्हा सर्वांना पुन्हा अशी एकदा हार्दिक शुभेच्छा देते व माझ्या भाषणाला सुरुवात करते। आपला भारत देश 1947 रोजी ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला। नवे 150 वर्षाच्या गुलामगिरीतून आपला देश मुक्त झाला। 150 वर्षांच्या काळोखानंतर आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याची सोनेरी पहाट उगवली आणि स्वातंत्र्य भारत हे राष्ट्र जन्माला आले। आपले कित्येक पूर्वज पारतंत्र्यातच जन्मले आणि पारतंत्र्यातच मरण पावले। त्या सर्वांना, परंतु आपण सर्व भाग्यवान आहोत, कारण आज आपण हा स्वातंत्र्याचा सोनेरी सूर्य पाहू शकत आहोत। मित्र, आपलं स्वातंत्र्य मिळायला खूप मोठा रक्तरंजित संघर्ष करावा लागला। आपल्या देशाचे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आणि यांसारख्याच अनेकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व त्यागले। स्वातंत्र्यवीरांना त्या करूया वंदन, स्वातंत्र्यवीरांना त्या करूया शतशत प्रणाम। त्यांच्या त्यागानेच, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान। मित्र, आपल्या महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा दिला। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन करून ब्रिटिशांविरोधात लढा दिला। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी आणि यांसारख्याच अनेकांनी आपल्या तारुण्यातच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले। बलिदान देत असताना त्यांच्या ओठांवरती शब्द होते। मित्रांनो, बलिदान देत असताना त्यांच्या ओठावरती शब्द होते, लिख रहा है अंजाम जिसका कल आगाज आएगा, लिख रहा है अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इंकलाब लाएगा, हर एक कतरा इंकलाब लाएगा। मित्र, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष पूर्ण होत आहेत। या 78 वर्षामध्ये आपल्या देशाने अनेक युद्ध लढली। या युद्धांमध्ये भारतीय सेनेने आपले हे स्वातंत्र्य शत्रू राष्ट्रांपासून या स्वातंत्र्याचे रक्षण केले। वेळ प्रसंगी अनेकांनी प्राणही गमावले। त्या सर्व भारतभूमीच्या वीर सुपुत्रांना नमन करण्याचा आजचा हा दिवस आहे। असंख्यांनी दिले बलिदान तुझ्यासाठी, असंख्यांनी केले त्याग तुझ्यासाठी, अनेकांनी दिले बलिदान। वंदन करून त्यांना आपण गाऊ भारत मातेचे गुणगान, आपण गाऊ आज भारत मातेचे गुणगान। मित्र, आपण आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यातून एक गोष्ट शिकली पाहिजे की एकता, सहकार्य आणि समर्पणामुळे आपण कोणत्याही आणि केवढ्याही मोठ्या आव्हानांना सामोरं जाऊ शकतो। मित्रांनो, बंधने सारी तोडूया, मतभेद सारे विसरूया, बंधने सारी तोडूया, मतभेद सारे विसरूया, एकमताने, एक भावनेने आज पुन्हा एकत्र येऊया। चला नवीन भारत देश घडवूया, ज्यामध्ये सर्वांच्या स्वप्नांना पंख असतील, ज्यामध्ये सर्वांचा एकत्र विकास होईल। शेवटी जाता जाता एक कविता तुमच्या समोर सादर करते आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते। न प्रार्थना किसी ने सुनी न कबूल हुई दुआ, न प्रार्थना किसी ने सुनी न कबूल हुई दुआ, न जाने कितने हुए शहीद और कितनों की चिताओं से निकला धुआं, न जाने कितने हुए दफन और कितनों की चिताओं से निकला धुआं। इस मिट्टी में न जाने कितनों का लहू है मिला, तब जाकर यह वतन आजाद हुआ, तब जाकर यह वतन आजाद हुआ। न जाने कितनों ने दिया इस मिट्टी के लिए बलिदान। एक स्वतंत्र
करके, न जाने कितनों ने दिया इस मिट्टी के लिए बलिदान, एक स्वतंत्र वतन की फरियाद करके, और कितनों ने, और उन्होंने अपने आप को मिटा दिया इस वतन को आबाद करके, इस वतन को आबाद करके। और एक ऊंचे ओहदे पर बैठकर अपना ज़मीर बेचने वालों, क्या तुम्हारी आत्मा नहीं कांपती उन्हें याद करके? क्या तुम्हारी आत्मा नहीं कांपती उन्हें याद करके? ना हिंदू ना मुसलमान के खातिर, ना हिंदू ना मुसलमान के खातिर, ना अल्लाह ना भगवान के खातिर, ना हिंदू ना मुसलमान के खातिर, ना अल्लाह ना भगवान के खातिर, कितने ही माओं के बेटे और कितने ही मांगों के सिंदूर शहीद हुए इस हिंदुस्तान के खातिर, इतने ही माओं के सिंदूर शहीद हुए इस हिंदुस्तान के खातिर। अगर इस मिट्टी और सोने में किसी एक को चुनना हो तो ये मिट्टी हमारी है। अगर इस सोने और मिट्टी में किसी एक को चुनना हो तो ये मिट्टी हमारी है। बेशक दुनिया भर की दौलत तुम्हारी होगी, अगर इस मिट्टी के लिए मौत भी आए तो हमारी होंगी, सारी ज़िंदगी से प्यारी होंगी, सारी ज़िंदगी से प्यारी होंगी। इतनी भी नफरत ना पालो दिल में, इतनी भी नफरत ना पालो दिल में कि हमको किसी बात का ना होश हो, इतनी भी नफरत ना पालो दिल में कि हमको ना किसी बात का होश हो। हमारे वतन में अशांति फैलाने में कहीं हमारा ही ना दोष हो, कहीं हमारा ही ना दोष हो। और ऐसी भी हालत मत कर देना मेरे वतन की, और ऐसी भी हालत मत कर देना मेरे वतन की कि शहीद होने वालों को भी शहीद होने पर अफसोस हो, शहीद होने पर अफसोस हो। कार्यक्रम सुरू झाल्यापासून जो टाळ्यांचा प्रतिसाद आहे, त्या टाळ्यांच्या प्रतिसादावरून मला दोन ओळी म्हणाव्याशा वाटतात की पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात, पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात, जे टाळ्या वाजवत नाही त्याला खरोखरच कंजूस म्हणतात, कंजूस म्हणतात। ना पूछो ज़माने से, ना पूछो ज़माने से हमारी क्या कहानी है, ना पूछो ज़माने से हमारी क्या कहानी है, हमारी पहचान बस इतनी है, हम सब हिंदुस्तानी हैं, हम सब हिंदुस्तानी हैं। तुम्ही खूप श्रीमंत आहात, आता टाळ्या बंद करा, श्रीमंत आहात तुम्ही। विविधता में एकता ही भारत की शान है, विविधता में एकता ही भारत की शान है, इसीलिए मेरा भारत महान है, इसीलिए हमारा भारत महान है। त्या सर्व भारत भूमीच्या वीर सुपुत्रांना नमन करण्याचा आजचा हा दिवस आहे। असंख्यांनी दिले बलिदान तुझ्यासाठी, असंख्यांनी केले त्याग तुझ्यासाठी, अनेकांनी दिले बलिदान, वंदन करून त्यांना आपण गाऊ भारत मातेचे गुणगान, आपण गाऊ आज भारत मातेचे गुणगान। मित्रांनो, आपण आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यातून एक गोष्ट शिकली पाहिजे की एकता, सहकार्य आणि समर्पणामुळे आपण कोणत्याही आणि केवढ्याही मोठ्या आव्हानांना सामोरं जाऊ शकतो। जय हिंद।